हरिओम. कोविडमध्ये त्याला नाव दिलं पॅन्डेमिक. त्या पॅन्डेमिकचा उल्लेख आम्ही आमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये आता 20-25 वर्षापूर्वी जनपदोध्वंस व्याधी असं आयुर्वेदाने वर्णन केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये एकत्रितरित्या सगळ्यांवरच आघात होतो. एरवी जे आजार असतात ते वैयक्तिक असतात, थोड्या लोकांना होणारे असतात, किंवा जरी साथीचा आजार असला तरी तो अमुक एका प्रांतात, अमुक एका भागामध्ये, अमुक एक प्रकारच्या लोकांना असा थोडा होत असतो, किंवा अमुक एका सीझन मध्ये होतो आणि मग नंतर तो सीझन गेला की जातो वगैरे. पण त्याच्यामध्ये जेव्हा जनपदोध्वंस असं त्याला नामाभिधान केलं गेलं ग्रंथकर्त्यांनी, तर तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या की वायू, जल, देश आणि काल या 4 गोष्टींच्या मध्ये जेव्हा एक प्रकारे आपण म्हणूया प्रदूषण होतं, त्यांची दुष्टी होते, किंवा त्या मार्फत जेव्हा व्याधींचा प्रसार व्हायला लागतो, तेव्हा ते 1, 2, 4 माणसांपर्यंत सीमित न राहता ते अशा प्रकारे भरभर पसरत जातं. आणि मग त्याला जे जनपदोध्वंस किंवा पॅन्डेमिक म्हटलं जातं, की सर्वव्यापी आहे, की ह्याच्यामध्ये काही विशिष्ट कारण आहेत असं काही फारसं नवीन विज्ञानाला तरी वाटत नाही. आणि पूर्वीच्या शास्त्रांमध्येही त्याचे उल्लेख तसेच आहेत की सगळ्यांनाच होतोय. तर त्या 4 वायू, जल, देश, काल ह्यांची जेव्हा जेव्हा दृष्टी होईल तेव्हा हे जनपदोध्वंस सारखे व्याधी तयार होतील असे उल्लेख आमच्या ग्रंथांमध्ये, आमच्या पुस्तकांमध्ये तेव्हा होते. तेव्हा हे क्वारंटाईन वगैरे सगळे शब्द त्या पुस्तकांमध्ये आणि परीक्षांपुरती होते असंच वाटायचं आम्हाला. आपली कधी ह्याच्याशी गाठभेट होईल असं कधी वाटलं नव्हतं. आपली ह्या विषयाशी कधी गाठभेट होईल असं कधी वाटलं नव्हतं. आणि खरंच ह्या आयुष्यात हा आपण गेली 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स ह्या जनपदोध्वंस नावाच्या व्याधीबद्दल घेतो आहोत. आणि एवढा सर्वव्यापी आजार, आणि जवळजवळ सगळेच जण, सगळेच देश, कितीही प्रगत असोत, कितीही मागास असोत, सगळ्यांना जवळजवळ बरोबरीवरती निसर्गाने एक प्रकारे आणून ठेवलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. की जिथे आपल्याला वाटत होतं की हे अतिशय प्रगत आहेत आणि आपण खूप पाठी आहोत, आपल्याही पाठी भरपूर आहेत, ह्या सगळ्यांना एक समान लेवलवरती निसर्गाने आणून ठेवलं आहे. आता ह्यामध्ये हा आजाराबद्दल विचार कसा करायचा, तर जे मला वाटतं आहे की असा विचार केला तर तो आपल्याला सुकर होईल, तर तो मी विचार तुमच्या समोर मांडतोय. बघा कसं. सृष्टीची उत्पत्ती झाली, निसर्गामध्ये अनेक जीव जंतू निर्माण झाले, आणि ते होता 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 त्यातून प्रगती होता होता मानवाची निर्मिती झाली. आता मानवाची निर्मिती झाली आणि आपण प्रत्येक वेळेला आपल्या कुठच्या ना कुठच्या तरी संभाषणात येत असतं की मानवाची पुढची पिढी ही प्रगत येते, आणि प्रत्येक पिढी आपली प्रगत येते हे बघितल्यावर मानव म्हणून आपण फार आनंदित असतो की आपली मुलं आपल्यापेक्षा हुशार, त्यांची मुलं त्यांच्यापेक्षा हुशार, आपण आपल्या आई वडिलांपेक्षा हुशार, आणि हे आपण फार प्रौढीने आणि आनंदाने हा विचार अनुभवत असतो. आता हाच विचार असा वेगळ्या प्रकारे आपण करून बघितलं तर, की हा कोरोना मी आहे आणि माझ्या पुढची माझी जी पिढी आली ती आणखीन प्रगत आली, आणि ती आणखीन त्याच्या पुढची आणखीन प्रगत आली. तर त्या कोरोनाच्या आई वडिलांना कसं वाटत असेल? म्हणजे जे आपण सार्स वगैरे ते आजार बघितले तेही म्हणतात की ह्याच प्रकारातले
पुढे पुढे मोडत गेलेले प्रकार आहेत हे. हा, तर त्या जीवजंतूचाही ती उत्क्रांतीच आहे. साधा आपल्याला चावणारा डास, मागच्या वर्षी जो डास चावला होता आणि ह्या वर्षीचा, दरवर्षी त्याच्यामध्ये एक प्रगत वर्जन येत जातं. मागच्या वर्षी जे स्प्रे, ज्या वड्या आपण जाळल्या, त्या ह्या वर्षी तितक्याशा कामी येत नाहीत असं आपल्याला लक्षात यायला. मग त्याच्यापेक्षा आणखीन मोठं काहीतरी फ्लीट येतं, अजून काहीतरी वेगळा स्प्रे येतो, आणि दरवेळेला आपण नवीन 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 गोष्टी त्यासाठी वापरत जातो. त्याचा अर्थ काय की नवीन औषध आलं असं नाही, तर त्यांची प्रगत प्रजाती आली. आता जेव्हा ती प्रगत प्रजाती येते आहे, तेव्हा निसर्ग म्हणून आपण अनेक बायोडायव्हर्सिटीच्या गप्पा एरवी करत असतो की नाही, की वेगवेगळे जीवजंतू, वेगवेगळी झाडं झुडपं आपल्या अवतीभोवती आली पाहिजे, त्याच्यामधली विविधता, जैवविविधता असली पाहिजे. आणि जेव्हा असं एक नवीन सवंगडी येतो आहे, निसर्गाच्या दृष्टीने तो एक पार्टिसिपेंट आहे, आणि त्या पार्टिसिपेंटकडे आपण कसं बघायचं आहे. प्रमोदभाईने एक छान विचार मांडला होता की आपल्याला त्याला आपल्यामध्ये ये आणि त्याला अनुकूल करून घ्यायचं आहे. तो खूप छान विचार होता आणि मनशक्तीला धरून सुंदर तो विचार आहे की तो ही निसर्गाचा पार्टिसिपेंट आहे आणि मी ही निसर्गाचा पार्टिसिपेंट आहे. जोपर्यंत मी ह्या गोष्टीकडे, त्या जंतूकडे किंवा त्या विषाणूकडे माझा दुश्मन आहे आणि त्याच्याशी माझं युद्ध चालू आहे, ही जी भूमिका जोपर्यंत चालू राहील, तोपर्यंत मार्ग सापडणं अवघड असेल असं वाटतं. जोपर्यंत आपण कॉम्पोजिट विचार कडे जात नाही, कॉम्पोजिट तर सोडाच, आपण तर ह्यानी तयार केला की त्यांनी तयार केला, मग ते म्हणतात की ह्यानी तयार केला, मग कोणतरी आता म्हणायला लागलं की आपणच तयार केला, आणि ह्याच्यातून आपण नक्की कुठे जाणार आहोत. हे आपण नक्की विचार करायला पाहिजे की द्वेषाने जग जिंकता येईलही कदाचित, पण त्याच्यातून उत्क्रांतीची दिशा आपण हरवून बसू, तर ती हरवता कामा नये. मानव म्हणून आपण एक प्रगत प्रजाती आहोत, तर ती प्रगत असली म्हणजे एका मोठ्या भावंडाच्या नात्याने आपण आणखीन इन्क्लुझिव्हली विचार करायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा इम्युनिटीचाही विषय मी बोलणार आहे की आपण त्याच्याकडे लढाई म्हणून सारखं जर बघत राहिलं, तर त्यामुळे जो तयार होणारी जी अँझायटी आणि स्ट्रेस आहे, ती आपली ओव्हरऑल इम्युनिटी पण तशीच कमी करेल. तर त्यापेक्षा त्याला आपण एक निसर्गातला नवी पिढी निसर्गाची आलेली आहे, निसर्गातल्या एका जंतूची आली आहे, आणि तिला आपल्याला इन्क्लुझिव्हली विचार जर आपण केला, तर मला असं वाटतं की याच्यातून आपण पुढे मार्गक्रमण करू शकतो. हा एक झाला विचार. जो मगाशी मी म्हटलं की कोणी तयार केला, ही जी गोष्ट आहे तीही आपण सूक्ष्मात आताच विचार करायला पाहिजे. कदाचित हाच जर विचार पुढे चालू राहिला, आज आपण 1-1.5 वर्षानंतर बघतो आहोत की जवळजवळ प्रत्येक देशाचा एक व्हेरियंट याच्यामध्ये तयार झाला आहे, आणि मग हा तुमचा व्हेरियंट आमच्याकडे जास्त, आमचा व्हेरियंट तुमच्याकडे जास्त, हा जो विचार आहे तो कदाचित कोरोना कमी घात करेल, पण पुढे जाऊन अनेक जे कदाचित युद्ध प्रसंग किंवा इतर काही हेवे दावे आपण ओढवून बसू, त्यातून अधिक मोठा हानी आपण मानवासाठी करू एकूणच. तर त्या विचारांपासून आपण स्वतःला जर दूर ठेवलं, तर आयुर्वेदामध्ये ज्याला निदान परिवर्जन म्हटलेलं आहे, कोणताही आजार झाला तर त्याच्या निदानाचं परिवर्जन व्हायला पाहिजे. निदान म्हणजे काय, तर त्याचे हेतू, जे हेतू म्हणजे कोणत्या कारणाने मला तो आजार झाला किंवा कोणत्या कारणाने तो आपल्याला होतो आहे, मला किंवा आपल्याला, आपण सगळे एकत्र धरून जेव्हा आपण पॅन्डेमिकचा विचार करतो तेव्हा.
तर त्याची दिशा जोपर्यंत ते बोट त्या हेतूचं बाहेर आहे तोपर्यंत त्याचं उत्तर सापडणार नाही. जेव्हा त्याचं उत्तर आत्मचिंतनाकडे, आत्मवर्तनाकडे येईल आणि माझ्यातल्या अधिक उत्तम जगण्याकडे मी जात जाईल, तर मला त्याची उत्तरं सापडत जातील आणि त्याचं ऍप्लिकेशन इझी होईल. तर त्यासाठी तो मुद्दा तिथे मांडला होता. आता आपण म्हणतो की त्याची लाट आली, बरोबर आहे. मागच्या वर्षी 1 लाट आपण अनुभवली, या वर्षी 1 अनुभवली आणि आता म्हणतायत की अजून 1 येणार आहे. काही देश तर आहेत की जे 4थी लाट येऊन गेली वगैरे, असंही पुढे, आपल्याही पुढे आहे. तर त्या साधारण जर बघितलं तर आपल्याला आता सर्वांनाच ह्याच्यातून जावं लागणार आहे अशी साधारण परिस्थिती आहे. म्हणजे ह्या लाटेत, त्या लाटेत, त्या लाटेत. तर त्याला लाट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती त्या विषाणू वाढतात का तेव्हा अचानक, असं काही नाही. ते आहेत तेवढेच आहे, फक्त त्याच्यामध्ये किती लॉटनी लोक आजारी पडतात. म्हणजे लाट पेक्षा इंग्लिश मधला जो LOT लॉट आहे, तर एका वेळेला भरपूर लोक जर त्याने ग्रस्त झाली तर जी यंत्रणा आहे तिच्यावरती जो ताण पडतो आणि त्या ताण पडल्यामुळे जी काही हानी होते किंवा जे काही आपल्याला दुर्दशा बघायला मिळते, तर ती लाट आहे. म्हणजे तो आपला लॉट आहे की आपण जास्त एकत्र आलो, जास्त लोक एका वेळेला त्याला आजारी पडलो आणि मग यंत्रणेवरचा ताण. तर त्यामुळे ह्या यंत्रणेवरचा ताण जर आपल्याला सम ठेवायचा असेल, सुस्थित ठेवायचा असेल, तर आपल्याला आता आपण 2 लाटेंच्या मध्ये एक काळ बघितला, बरोबर. साधारण मला असं वाटतं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे जे 4 आपण जे इथे आहोत भारतामध्ये, त्यांनी हे 4 महिने असे पाहिले की जिथे हा आजार आता गेलाच की काही, सगळ्यांनाच असं वाटू लागलं की जवळजवळ संपलाच, आता काही परत हे काही उद्भवत नाही. आणि त्याच्यातून ही दुसरी लाट तयार झाली. मग आता ती लाट अचानक तयार झाली का, तर तसं नाही. त्या मधल्या पिरियडला मला त्याला नाव ठेवायचंय विंडो पिरियड. 2 वेव्हच्या मध्ये जो विंडो पिरियड आला, त्याच्यामध्ये जे माझं बिहेवियर होतं, माझं म्हणजे आपल्या सर्वांचं जे बिहेवियर होतं, ते बिहेवियर जर आपण अनकंट्रोल्ड ठेवलं तर त्याच्यातून जे निर्माण होतं ते आपण आता ह्या मागच्या 1-2 महिन्यात जे अनुभवलं, ते की जिथे तेव्हाही जे बाकीचे देश होते ते दुसऱ्या लाटेकडे जात होते, तेव्हा आपण बघू शकत होतो, जाणून घेऊ शकत होतो, किंवा असो जे झालं ते झालं. पण आता तरी आपण पुढच्या लाटेची वाट बघायची की माझं बिहेवियर मी कंट्रोल ठेवायचं, हा एक भाग आहे. थोडं कटू आहे, पण आता तरी मला असं हे सत्य आहे असं वाटतं की एका प्रकारे निसर्गाने एक गाळण लावली आहे आणि त्या गाळणीतून आपल्याला सगळ्यांना पार पडायचं आहे. ते जर आपण संयमित संख्येने त्याच्यातून जात राहिलो तर बहुधा आपण जवळजवळ सगळे त्यातून बाहेर पडू. पण तेच हे जर लॉटनी आपण त्या गाळणीवरती जाऊन आदळलो तर जसं चोकअप होतो आपल्याकडे बेसिन मध्ये किंवा कुठे, किंवा चहाच्या गाळणीवर पण होतो, तसंच काहीसं स्वरूप ह्या लाटेच्या वेळेला ह्या यंत्रणांचं, मग कितीही अद्ययावत यंत्रणा असू दे, कितीही बेड्स असू देत, कितीही ऑक्सिजनचा पुरवठा असू दे, प्रगतच्या प्रगत देश आपण गेली 1-1.5 वर्ष बघतोय की कसे होरपळलेत ते. त्यामुळे फार विचारपूर्वक या विंडो पिरियड्स मध्ये आपल्याला वर्तन करायला पाहिजे. किंबहुना हे जेवढा काही काळ चालेल
ते आता पटकन संपेल, मग ते पटकनच असं होईल, अशा वगैरे भ्रमामध्ये आपण स्वतःला ढकलू नये, किंवा त्याला मी म्हणेन की फॉल्स पॉझिटिव्हिटी आपण उगीच बाळगू नये. जे वास्तव आहे ते सकारात्मक आणि नकारात्मक त्यापेक्षा वास्तववादी जर आपण राहिलो तर आपल्याला ह्याच्यातून पार पडता येईल असं वाटत आहे. तर त्या विंडो पिरियड बिहेवियर वरती आपण विचार करायला पाहिजे की मागच्या विंडो पिरियड मध्ये ज्या काही आपण कमी म्हणजे चुका झाल्या असतील किंवा जे काही आपल्याला माहीत नसल्या कारणाने बिहेवियर झालं असेल ते आपण किमान आत्ता आपल्याला साधारण आपण परत ह्या सेकंड विंडो पिरियड मध्ये आता जातो आहोत, तर तिथे त्या काळजी आपल्याला पुढे घ्यायच्या आहेत की जेणेकरून परत अशा लाटा नको तयार व्हायला. एका संयमित स्वरूपात लोक थोड्या थोड्या अंतराने संक्रमित होत राहतील आणि त्याच्यातून सगळे हळूहळू बरे होत राहतील, कारण सिस्टम त्याला मदत करू शकेल. आम्ही डॉक्टर्स कोणी असू देत, मध्ये आयुर्वेदाचे असू देत, ॲलोपॅथीचे असू देत, इतर सगळ्या शास्त्रांची त्यांना मदत होऊ शकेल, त्याला वेळ मिळेल त्या गोष्टी करण्यासाठी. तर असं त्या एक विषय जो विंडो पिरियड बिहेवियर तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. धन्यवाद. हरिओम.